नागरिकांना शासकीय सेवा सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या आपले सरकार सेवा केंद्रांबाबत जळगाव जिल्ह्यात गंभीर अनियमितता आढळून आल्याने जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी जिल्ह्यातील 325 आपले सरकार सेवा केंद्रे कायमस्वरूपी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या कारवाईमुळे अनेक ठिकाणी राम भरोसे सुरू असलेल्या सेवा केंद्राची दुकानदारी गुंडाळली गेली आहे. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यात 1854 आपले सरकार सेवा केंद्रांना परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय प्रत्येक तहसील कार्यालयात प्रत्येकी 1 आणि जळगाव महापालिका क्षेत्रातील 19 केंद्रांसह 1888 सेवा केंद्रे कार्यरत आहे. नागरिकांकडून सातत्याने येणाऱ्या तक्रारी आणि सेवा केंद्राच्या कामकाजाबाबत निर्माण झालेल्या शंकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सर्वकष तपासणीचे आदेश दिले आहेत. जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण आपले सरकार सेवा केंद्र हे 1787 होते. तथापि सलग 3 महिने कोणत्याही प्रकारचे ट्रान्झॅक्शन न केलेले 341 जे आपले सरकार सेवा केंद्र होते त्यांना प्रशासनाने नोटिसेस दिल्या आणि त्यातले 325 लोकांचे खुलासे प्राप्त झाल्यानंतर ते 325 सेवा केंद्र आपण आता बंद केलेली आहेत. आपले सरकार सेवा केंद्रामधनं वेगवेगळ्या प्रकारचे दाखले देणे, विशेषतः तहसील कार्यालयामधनं ज्या सोयी सुविधा दिल्या जातात त्या सर्व प्रकारच्या म्हणजे उत्पन्नाचा दाखला असेल, नॉन क्रिमिलेअर असेल, जातीचा दाखला असेल, या सर्व प्रकारचे दाखले देण्याचं काम हे आपले सरकार सेवा केंद्र करतं. तथापि सलग 3 महिने हे केंद्र बंद असल्यामुळे नागरिकांना यामुळे अडचणींना सामना करावा लागतो. त्यामुळे जे केंद्र सलग 3 महिने बंद होती अशा केंद्रांवर प्रशासनाने कारवाई केलेली आहे. पुढच्या काळामध्ये पण अशी काही आपली मोहीम कायम सुरू राहणार आहे का? पुढे अजून काही केंद्रांवर कारवाई होण्याची शक्यता आहे का? आपले सरकार सेवा केंद्रांची सातत्याने मंडलाधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार यांच्यामार्फत तपासणी चालूच असते. या व्यतिरिक्त 0 ट्रान्झॅक्शन असलेले जे आपले सरकार सेवा केंद्र आहे, सलग 3 महिने ज्यांचं 0 ट्रान्झॅक्शन असेल अशा आपले सरकार सेवा केंद्रांवर निश्चितच कारवाई केली जाईल. तसेच या अनुषंगाने 9 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र शासनाच्या IT विभागाने आपले सरकार केंद्रांची नव्याने जर कोणाला द्यायची असतील तर त्याच्यासाठी नवीन गुणांकन पद्धती देखील जाहीर केलेली आहे. आणि ज्या ठिकाणी हे आपले सरकार सेवा केंद्र आपण आता बंद केलेले अशा ठिकाणी नव्याने आपले सरकार सेवा केंद्र देताना या नवीन गुणांकन पद्धतीचा विचार केला जाणार आहे. पुढच्या काळामध्ये जे बंद करण्यात आलेले आहे त्या जागेवर पुन्हा नव्याने केंद्र दिले जाणार आहे. हो, नवीन केंद्र आपण देणार आहोत.